बोरी बडक जिल्हा परिषद गटामध्ये निवडून आलेले अविनाश कुदळे हे यवत या ठिकाणी श्री काळ भैरवनाथाचं दर्शन घेऊन जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुरेश भाऊ शेळके यांची भेट घेतलेली आहे। यवत बोरी बडक जिल्हा परिषद गटातील अधिकृत उमेदवार अविनाश रमेश कुदळे हे बहुमताने निवडून आल्यामुळे या ठिकाणी यवत श्री काळ भैरवनाथ मंदिरामध्ये व ग्रामस्थांनी त्यांचे हार्दिक स्वागत केलेले आहे। अविनाश कुदळे आणि तेजस्विनी पडळकर या दोन उमेदवार पंचायत समिती जिल्हा परिषदचे यवत गटात निवडून आलेले आहेत। यवतकरांनी त्यांचं जंगी स्वागत केलेलं आहे। फटाक्याची हाती ही निवडणूक अतिशय पद्धतीची आणि संघर्षमय निवडणूक करण्यात आली। मतमोजणीच्या अखेरपर्यंत काटेकी टक्कर अशी निवडणूक झाली आणि तसाच गेल्या 3 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे दावेदार हे विरोधी गटाचे येत असून यावेळेस भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अविनाश कुदळे हे विजयी झालेले। विजयी यात्रा यवत या ठिकाणी केली जात आहे। या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश भाऊ शेळके, त्याचप्रमाणे नानासाहेब दोरगे इतरही पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आज या ठिकाणी आपण आज भैरवनाथाच्या सभामंडपामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राहुल दादा यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले मार्गदर्शक सुरेश भाऊ शेळके तसेच यवतचे सर्व सहकारी ज्येष्ठ मित्र परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली जो आपला यवत बोरी गटाचा उमेदवार अविनाश रमेश कुदळे यांची जिल्हा परिषदमध्ये चांगल्या मतांनी अतिशय आर्थिक सामन्यात विजयी झाल्याबद्दल त्यांचं मित्रपरिवाराच्या वतीने त्याचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। तसेच आपल्या भगिनी यवत गणाच्या पंचायत समितीच्या उमेदवार तेजस्विनी दत्ता पडळकर यांची अतिशय चांगल्या मताने निवड पंचायत समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचंही त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने पंचायत गणात निवड झाल्याबद्दल त्यांचंही मी आपल्या सर्व यवत बोरी बडकरांच्या वतीने सर्व मित्रपरिवाराच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना या निवडणुकीमध्ये सर्व सहकारी असतील, आमचे मार्गदर्शक सुरेश भाऊ असतील, सर्व ज्येष्ठ सहकारी असतील, आपण नानासाहेब दोरगे असतील, सर्व सरपंच उपसरपंच सर्व तरुण मित्र परिवार अतिशय कष्ट त्यांनी सर्वांनी या 15 दिवसामध्ये घेतलं आणि याचं शेवटच्या सणी मला चित झाल्यासारखं वाटतंय आणि अतिशय आनंद वाटतोय की आपला कुमार अविनाश रमेश कुदळे हा जिल्हा परिषदेवर झेंडा लावला आहे। तर मला खरंच मनापासून पंचायत समिती सभापती अविनाश कुदळेला मिळालं आणि तसंच आपल्या भगिनी तेजस्विनी पडळकर यांना 1599 अशा भरघोस मतांनी त्यांची निवड झाली आणि अतिशय संघर्ष सर्व कार्यकर्ते असतील, आपले मार्गदर्शक भाऊ असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, सर्व मित्रपरिवार असेल, त्यांनी रात्रंदिवस एक करून आपल्या उमेदवाराला निवडून आणले। त्यांचा मोलाचा वाट आहे यात मात्रही शंका नाही। या उमेदवारांचं विजयी उमेदवारांना मनापासून सर्वांच्या वतीने सुरेश भाऊ शेळके मित्रपरिवाराच्या वतीने आमदार राहुल दादांच्या वतीने त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देतो। त्यानंतर आपल्या यवतचे उपसरपंच सुभाष बापू यादव हे उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देतील। आज जी काही कुणाची गाडी असेल ट्रॅफिकच्या अंतर त्यांना विनंती करतो।
बंद केला आपण सगळेजण शांत राहिलं तर आमचं गाव तुमच्यापर्यंत पोहोचल. आपण सगळ्यांनी शांतता राखा. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचल. आता पक्ष आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीच्या निमित्ताने आणि विजय सभेच्या निमित्ताने आपण आज गाव भवनाथ मंदिराच्या या प्रांगणामध्ये उपस्थित आहोत. खरं तर अतिशय अतिकटीत निवडणूक झाली असं म्हणायला काय हरकत नाही. परंतु मी प्रथमतः आपल्या यवत गावाच्या सर्व ग्रामस्थांचा आभार मानतो. कारण आमचे नेते आमचे सुरेश भाऊ शेळके आपण आमची तेजस्विनीताई पडळकर असेल आणि आमच्या अविनाशजी कुजळे असेल यांना बहुमत मताने आपण निवडणुकीमध्ये विजय केले. त्याबद्दल आपली भाऊच्या वतीने आमच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने तुमचा आभार मानतो. खरं तर हा विजय हा सर्व कार्यकर्त्यांचा आहे. खरं योगदान खरं श्रेय हे आमचे सुरेश भाऊ होतात. एकच गाव एकच दादा हे दोन वाक्य आपण डोक्यात घेऊन ही मतदान केलं. आमच्या यवतच्या साहेबाब जनता गोर गरीब वंचित शोषित सगळ्यांनी आज मतदान करून भाऊंच्या विश्वासावर आमचे अविनाश कुजळे असतील किंवा तेजस्वी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून राहुल दादाचे नेतृत्व आज यवतमध्ये मान्य केले. आज भाऊंनी सांगितल्यामुळं आज 5 वर्षामध्ये किती कामं केली आणि त्या कामाचं श्रेय आम्हाला मिळालं. परंतु काही लोकांनी जातीवाद किंवा काही गोष्टीचा प्रचार केला, परंतु यवतमध्ये त्याला थारा दिला नाही. आणि आपला उमेदवार हा विजयी झाला याबद्दल मी अख्ख्या समस्त यवत ग्रामस्थांचं परत मी उल्लेख करतोय. समस्त यवत ग्रामस्थांचे हात जोडून आभार मानतो.